TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, TCN न्यूज या आमच्या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही, तर तो कार्यकर्त्यांच्या वेदनेचा, अपमानाचा, तुटलेल्या स्वप्नांचा आणि फुटलेल्या पक्षशिस्तीचा आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षानं आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. AB फॉर्मचे वितरण झाले आहे, उमेदवार निश्चित झाले आहेत आणि काही ठिकाणी प्रचारही सुरू झाला आहे. मात्र या चमकदार पोस्टर्सच्या, घोषणा आणि ढोल ताशांच्या गजरामागे एक दाहक वास्तव लपलेले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकच चित्र समोर येत आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य दिले, नगरसेवक म्हणून काम केले, निवडणुका जिंकून दिल्या, पक्ष उभारणीला बळ दिले, अशा अनेक माजी नगरसेवकांना आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून पक्ष कार्यालयांबाहेर गोंधळ, वरिष्ठ नेत्यांविरोधात उघड नाराजी, आमदार खासदारांना शिवीगाळ, ढसाढसा रडणारे कार्यकर्ते, आमचं आयुष्य संपलं अशी हताश भाषा, उपोषण, आंदोलनं आणि सर्वात धोकादायक म्हणजे बंडखोरीचे चित्र संपूर्ण राज्यात दिसत आहे. हे वास्तव केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित नसून मोठ्या वृत्तपत्रांपासून ते स्थानिक दैनिकांपर्यंत सर्वत्र याच बातम्या झळकत आहेत. कुठे माजी नगरसेवक रडताना दिसत आहेत, कुठे पक्षानं विश्वासघात केला अशी भावना व्यक्त होत आहे, तर कुठे पैसा, जातीचे गणित आणि बाहेरून आयात उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप होत आहे. लोकल वृत्तपत्रांमध्ये रोज बंडखोर उमेदवार उभा राहणार, पक्ष सोडण्याची धमकी, स्वतंत्र लढण्याचा इशारा असे मथळे झरकत आहेत. मात्र येथे केवळ कार्यकर्त्यांनाच दोष देऊन चालणार नाही, कारण वस्तुस्थिती अशी आहे की एक प्रभाग, एक उमेदवार आणि मागणी करणारे शेकडो. सर्वांना नगरसेवक बनवणे पक्षालाही शक्य नसते. निवडणूक जिंकण्याची शक्यता, वॉर्डचे गणित, आर्थिक ताकद, सोशल मीडियाचा प्रभाव आणि अनेकदा तडजोड या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि यात अनेक वेळा खरा कार्यकर्ता मागे पडतो. मित्रांनो, इथपर्यंतचा आमचा अभ्यास आणि हे वास्तव तुम्हाला पटत असेल तर आत्ताच TCN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही एक महत्त्वाचा संदेश देणार आहोत. इतिहास साक्षी आहे की जिथे कार्यकर्ता दुखावतो तिथे बंडखोरी जन्माला येते. आज अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे राहणार. जो बीजेपी कार्यालय की मैं पूजा करता था, पैर पड़ता था, आज वहाँ पे मुझे भीख मांगना पड़ रहा है और वहाँ पे विनती करना पड़ रहा है कि मेरी गलती क्या हुई. आज मैंने 57 केसेस लगाया भारतीय जनता पार्टी के लिए. 27 दिन की मुझे जेल हुई, सेंट्रल जेल. अमरावती दंगे का मुझे मुख्य आरोपी बनाया गया, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था. आंदोलन में मैंने हाथ जलाया, अपना खून बहाया. खून बहाने के बाद में भी मेरे जैसे कट्टर कार्यकर्ताओं की टिकट काट रहे हैं और मेरे जगह पर बंडी हुई जैसे, जो कि आदरणीय सम्माननीय नरेंद्र जी मोदी जी का अपमान करता है, उनको गाली देता है, उनको उनके बैनर को लातों से मारता है, उसको टिकट दी है बीजेपी ने. तो मुझे ऐसा लगता है बीजेपी के बुरे दिन आज से चालू हो गए हैं. बीजेपी आज से कांग्रेस बन गई है और गौर मत कीजिएगा, क्योंकि आने वाले समय में MIM के भी नगर सेवक बीजेपी में आएंगे. आश्चर्य की कोई बात नहीं है. बीजेपी ऐसे पूर्ण खत्म होने वाली है, इनकी पूरा मार्च निकलने वाला. त्यात काय दोष आहे साहेब? अरे आमचे हाल आम्ही का करताय? सुनील भाऊ तू मागे पडो. काय करताय सुनील भाऊ? तू मागे पडो. अरे काय करताय? अरे सांगून घालत असतं, आम्ही गेलो असतो निघून. पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी नाही सांगायचं असतं आम्हाला. मित्र पक्षांशी गुप्त हात मिळवणी आणि पक्षशिस्तीला हरताळ असे चित्र दिसत आहे. प्रश्न एकच आहे, पक्ष नेतृत्व हे सगळे आवरू शकेल का? माझ्या कार्यकर्त्या मित्रांनो, उमेदवारी मिळणे हा हक्क नाही, तर ती एक संधी आहे. राजकारण म्हणजे केवळ पद नाही, तर संयम, संघर्ष आणि वेळ. आज नाही तर उद्या संधी मिळू शकते, पण स्वतःला संपवण्याची भाषा हा कधीच पर्याय नाही. मित्रांनो, नवे वर्ष आपल्या उंबरठ्यावर आहे. हे वर्ष द्वेषाचे, हताशेचे किंवा आत्महत्येच्या विचारांचे नसून आत्मचिंतनाचे, संयमाचे, नव्या संधींचे आणि सकारात्मक संघर्षाचे असू दे.
कारण राजकारण येते जाते, पण माणूस महत्वाचा असतो. आपली मते आणि अनुभव खूप महत्वाचे आहेत. मित्रांनो, इथेच हा विषय संपतो असे नाही, कारण आज जे चित्र आपण पाहत आहोत ते कोणत्या एका पक्षापुरते मर्यादित नाही. शिवसेना असो, काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सध्या हीच स्थिती दिसून येत आहे. प्रत्येक पक्षात निष्ठावान कार्यकर्ते आहेत, प्रत्येक पक्षात माजी नगरसेवक आहेत आणि प्रत्येक पक्षात तिकीट न मिळाल्याने दुखावलेली माणसं आहेत. फरक फक्त इतकाच आहे की कुठे हा असंतोष उघडपणे रस्त्यावर उतरतो, तर कुठे तो मनात साठून भविष्यातील बंडखोरीची बीज पेरतो. आज शिवसेनेत अनेक ठिकाणी जुने शाखाप्रमुख आणि नगरसेवक म्हणून काम केलेले चेहरे बाजूला पडले आहेत. काँग्रेसमध्ये कठीण काळात पक्ष टिकवणारे कार्यकर्ते डावलले गेल्याची भावना आहे. तर भाजपामध्येही संघटन मजबूत असतानाही उमेदवारी न मिळाल्याने अंतर्गत अस्वस्थता वाढलेली दिसते. हे सगळे सांगताना हेही मान्य करावे लागेल की राजकारण हे भावनेवर नाही तर आकडेमोडीवर चालते. पण या गणितात माणूस हरवला गेला की कार्यकर्ता स्वतःला विचारतो, मी एवढी वर्ष का घालवली, माझा त्याग कुठे गेला? आणि या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यावर राग, अश्रू आणि बंडखोरी उफाळून येते. अरे तिकीट आपलीच आहे ना, गुलालना बँड रेडी ठेव, फक्त भाऊकडे आलो, कॉल करतो नंतर. भाऊ नमस्कार, कसं मग? अरे सॉरी बाबा, यावेळी तुला तिकीट नाही मिळू शकणार, तुला आपण पुढच्या फेरीत बघू. भाऊ काऊन भाऊ, तुम्ही तो वादा केलता ना, एकच वादा वैभव दादा ना, आता मी पादा झालो. अरे वैभव, आपण यावेळी फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट देतो. अरे भाऊ, मीच तर होतो कालपर्यंत तुमच्या निष्ठावंत, आता कोणता निष्ठावंत आलाय? का नाही केलं भाऊ मी पार्टीसाठी? तुमच्या कार्यक्रमामध्ये मी कुडच्या उचलल्या, सतरंजा उचलल्या, तुमच्या पोराले तिकडे शाळेत घेऊन गेलो, बायकोले भाजीपाला आणाले घेऊन गेलो, आणि ते रुपाली हो ठीक आहे नाही बोलत. अरे भाऊ, का नाही केलं मी तुमच्या पार्टीसाठी? घरच्यांच्या शिवा खाल्ल्या, आपल्या या पार्टीचे मी इमानदारीनं कामं केले, आपल्या बायकोले सोडून तुमच्या बायकोले फिरवायला गेला, का नाही केलं? अबे या पार्टीसाठी जीव ओतलं मी ना. मला तर मारून दे यार, तू मी मरतो आज, मला तिकीट ना भेटली. थांब ना थोडसा, तू माचीच काढ मला पेटो. जाऊ दे काढ्या नाही. भाऊ तुम्हाला तर पाहून घेईन, तुमची पॉलिटिक्स मी समजून गेलो. आता पहा, अपक्ष लढून नाही, तुम्हाला हरवलं तर माय नाव बदलवता, मायावाली मिशी कापजा. तुम्हाला मी शिस्त नाही. चुप भाऊ, पाहून घेईन तुम्हाला. भाऊ अनेक ठिकाणी एकाच प्रभागात 3-4 इच्छुक एकाच पक्षात असल्याने निर्णय अधिक कठीण होतात. पण संवादाचा अभाव आणि विश्वासात न घेणे हीच खरी चूक ठरते. या सगळ्या गदारोळात कार्यकर्त्यांची मानसिक अवस्था हा अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. कारण उमेदवारी न मिळाल्याने काही जण इतके खचतात की आयुष्य संपवण्याची भाषा करतात, आणि हे अत्यंत धोकादायक आहे. राजकारण हे आयुष्याचा एक भाग असू शकते, पण संपूर्ण आयुष्य नाही. हा विषय जितका राजकीय आहे तितकाच मानवी आणि सामाजिक आहे. प्रत्येक पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे, कारण केवळ निवडणूक जिंकणे महत्वाचे नसून पक्ष घडवणाऱ्या माणसांना सन्मानाने वागवणेही तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा आज दिसणारी बंडखोरी उद्या पक्षांच्या मुळावर येऊ शकते. माझ्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना एकच सांगायचे आहे, निराशा, राग आणि हताशेपेक्षा संयम ठेवा. आजची उमेदवारी नाकारली गेली म्हणजे तुमचे राजकीय आयुष्य संपले असे नाही. अनेक नेत्यांना अनेक वेळा नकार मिळूनही त्यांनी संयम सोडला नाही आणि पुढे मोठी जबाबदारी मिळवली. त्यामुळे टोकाचे निर्णय घेऊ नका. आणि पक्ष नेतृत्वालाही एकच संदेश, कार्यकर्ता हीच खरी ताकद आहे. तो दुखावला गेला तर पोस्टर लावणारे हात, मतदारांपर्यंत पोहोचणारी पायपीट आणि पक्षासाठी झटणारी ऊर्जा हळूहळू कमी होते. म्हणून संवाद, समजूत आणि सन्मान आज अधिक आवश्यक आहेत. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे असताना आपण सगळेच संकल्प करूया की राजकारणात मतभेद आणि संघर्ष असले तरी माणुसकी हरवू देणार नाही. हे वर्ष संयमाचे, समजूतदारपणाचे आणि सकारात्मक राजकारणाचे ठरू. शेवटी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला आमचे हे सविस्तर आणि प्रामाणिक विश्लेषण आवडले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये या संपूर्ण परिस्थितीबद्दल आपले मत नक्की नोंदवा, कारण तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. भेटूया उद्याच्या एका नव्या घडामोडीसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.